नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपला स्वागत आहे. मंडळी, 2 दिवसापूर्वी बुधवार पेठ येथे एक पोलिसांनी रात्री 12 ते 3 पर्यंत कॉम्बिंग ऑपरेशन केलं आणि यावेळी एकंदरीत हे बुधवार पेठमध्ये ऑपरेशन झालं आणि याच्याच वरती काल जॉईंट सीपी रंजन शर्मा यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आहे आणि त्या पत्रकार परिषदेमधून 4 ज्या अल्पवयीन मुली आहेत त्यांना देखील पकडण्यात आलेलं आहे आणि त्या बांगलादेशी आहेत, इथे तरुणी सुद्धा राहतात असं देखील पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. आणि याच एकूण संदर्भामध्ये सहेली फाउंडेशनच्या संचालिका आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ताई, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि नेमका जो 2 दिवसापूर्वीचा जो प्रकार घडला होता, ताई काय प्रकार घडला होता आणि त्या ठिकाणी तुम्हाला कुठला असा अनुचित प्रकार वाटला या ठिकाणी, त्याबद्दल काय सांगाल? पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन किंवा ज्या कारवाया होतात त्या जनरली अल्पवयीन मुली शोधून त्यांना त्यांची सुटका करण्यासाठी होतात, किंवा ज्या बांगलादेशी महिला आलेल्या आहेत ज्यांच्याकडे कुठलेही पारपत्र नाहीये, कुठलाही दाखला पुरावा नाहीये, त्यांना इथून घेऊन जाण्यासाठी होतात. आताशा ड्रग्जसाठी पण इथे कारवाया व्हायला लागलेल्या आहेत. या तिन्ही बाबतीत आम्हाला कोणालाच कसलंच ऑब्जेक्शन नाहीये. उलटा अशा जर कारवाया झाल्या, त्याच्यात जर कुठल्याही प्रकारची मदत पोलिसांना हवी असेल तर ती आम्ही नक्की करू, नक्की करत पण आलेलो इतकी वर्ष. पण केवळ अल्पवयीन आहे म्हणजे ती धंद्याशी संबंधित आहे असं गृहीत धरून आई तिची कळवळीने सांगते ते न ऐकता अशा 4 मुलींना घेऊन गेलेले आहेत. आणि सरांचं जे प्रेस रिलीज झाली त्याच्यात पण मी बघितलंय, अल्पवयीन मुलींची सुटका असं त्यांनी म्हणलेलं आहे. तर ह्याला नक्कीच ऑब्जेक्शन आहे, कारण या मुली धंद्यातल्या नाही आहेत, त्या शाळेत जाणाऱ्या मुली आहेत. त्यांना ज्या आता ट्रॉमामधनं जावं लागतं ह्याची कल्पना मला असं वाटतं सगळ्यांनी केलेली बरी. हे जे गृहीत धरलंय की इथं राहणाऱ्या सगळ्याच मुली धंद्यात आहेत आणि अल्पवयीन असली तर तिला इथून सोडवलं पाहिजे वगैरे, हे जे आहे हे मला वाटतं हा मोठा पूर्वग्रह आहे आणि त्याच्यावरती नक्कीच विचार करायला पाहिजे. अतिशय संवेदनशील दृष्टीने, म्हणजे अल्पवयीन मुली आहेत, त्या बालक आहेत, त्यांच्या पद्धती ज्या इथे लक्षात आल्या, पोलिसांनी ज्या पद्धतीने डील केलं त्याला खूप मोठं ऑब्जेक्शन घ्यायचं. इथं सगळ्यांनीच प्रयत्न केला की तुम्ही असं त्यांना परेड केल्यासारखं इथून चौकीत घेऊन गेलात. घरामध्ये बसून महिला पोलीस ऑफिसरनी चौकशी केली असती, कुणीही ऑब्जेक्शन घेतलं नसतं. त्या मुलींना त्या गुन्हेगार असल्यासारख्या चौकीत घेऊन गेल्यानंतर तिथे त्यांची मेडिकल आणि मग हे केलं, आईला भेटू दिलं नाही. मेडिकलला जेव्हा ससूनला ऍडमिट केलं तेव्हा भेटू दिलंय, त्यांना संरक्षण गृहात ठेवलंय, त्या मुलींना लॉक अँड की मध्ये ठेवलंय. म्हणजे हे सगळं जे आहे त्या बालमनांवरती त्यांच्या काय परिणाम होत असेल. ताई, आता तुम्ही जसं म्हणताय की त्या मुली शाळेत जाणाऱ्या होत्या, एकंदरीत याचा पुरावा काही त्यांच्या ज्या आई होत्या त्यांनी पोलिसांना काही पुरावा दिला होता का त्या ठिकाणी त्यावेळी? हो, दिला होता. जेव्हा महिला पोलीस ऑफिसर तिथे घराच्या बाहेर उभ्या होत्या, मुलींना घेऊन खाली उभ्या होत्या त्यांच्या घराच्या, तेव्हा त्या पालकांनी ते सगळे पुरावे त्यांचे दिलेले आहेत. त्यांच्या शाळेच्या वह्या पुस्तकांसकट आणि जन्माच्या दाखल्यासकट दिलेले आहेत. तरीही त्याचा विचार केला गेला नाही. सर, तुम्ही पण इथले रहिवासी आहात. परवाच्या दिवशी जे कॉम्बिंग ऑपरेशन झालं याचा त्रास तुम्हाला झाला का? आणि एकंदरीत जे ऑपरेशन राबवलं त्याबाबत तुमची काय म्हणणं आहे? नाही, त्यांनी जे ऑपरेशन राबवलं ते जरूर राबवावं, कारण त्याच्यामधील त्यांनी एक एक ड्रग्जचा पण प्रकार उल्लेख केला, बांगलादेशी महिलांचा उल्लेख केला. परत त्यांनी सांगितलं की लहान मुली, पण आमच्या दृष्टीने आता पाहिलं तर लहान मुली आता नाही आहेत. पण त्यांनी ज्या पकडल्या आहेत त्या शालेय विद्यार्थी आहेत. आता त्यांना पुढच्या महिन्यामध्ये त्यांची 10वीची परीक्षा आहे, पण आपण सांगायला गेलो तर ते ऐकत नाहीत. त्या माझं एवढंच म्हणणं आहे की संस्थेचं ऐकून घ्या. आज 40 वर्ष आमची संस्था आहे, 30 वर्ष संस्था आहे, तर यांचं तुम्ही निदान ऐकून तरी घ्या की बाबा तुम्ही तुमचं कायदेशीररित्या करा, तुम्ही काही काय गोष्टी करायच्या. पण आमचं ऐकत नाहीत. पूर्वीचे पोलीस ऐकायचे, आता काही काही पोलीस जे आहेत काय गावाबरोबर किडेही रगडले जातात. पण मग ते बरं, तुम्हाला वेगळं सांगायला नको की पोलीस काय आहे. आज पोलिसांना चांगलं म्हणणं फक्त मी एकटाच करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. आमची संस्था करू शकते, म्हणजे सहकारी संस्था. पण कारण आम्हाला सहकार्य पाहिजे त्यांचं. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही कधीही मध्ये पडत नाही. लहान मुले असो, बांगलादेशचे मुले, एखादा गुन्हेगार सापडला आणि जो आमच्या संस्थेतला जरी असला तरी आम्ही त्याला पाठीशी घालत नाही. ते काय करायचं असेल ती कायदेशीर कारवाई करा, पण निदान आमचं फक्त ऐकून घ्या, एवढं म्हणणं आहे. बरं. सर, काही दिवसापूर्वी एक बांगलादेशी मुलगी होती, तिला देखील पोलिसांनी पकडलं होतं. मात्र त्यामधूनच एका महिला जी कर्मचारी आहे, पोलीस कर्मचारी, तिने परत तिला दुसऱ्या ठिकाणी इथे येऊन विकलं होतं, अशी देखील घटना घडली होती आणि त्या महिला पोलिसाला निलंबित देखील करण्यात आलं. याबाबत काय सांगाल तुम्ही?
नाही, ह्या गोष्टी इथं फार महत्त्वाच्या आहेत. असं अनेक वेळा घडलेलं आहे. हे एकदाच घडतंय असं नाही की ज्यावेळेस तुम्ही बांगलादेशी म्हणून त्यांना डिटेक्ट करता, त्यांना घेऊन जाता आणि नंतर काही काळाने पुन्हा त्या इथं वस्तीमध्ये दिसतात. 1-2 महिने दिसत नाहीत, पुन्हा तिथं विकल्या जातात, पुन्हा इथं येतात. तर ह्यांना विकणारे जे माणसं आहेत ते तुम्ही आत्तापर्यंत का डिटेक्ट करू शकला नाहीत? इथं वारंवार असे काही ज्यांना सवयच आहे की ते तिकडून महिला आणतात, इथं विकतात. मी स्वतः एक अशी महिला बांगलादेशामधनं इथं आलेली, जिच्यावर अत्याचार होत होते, ती माझ्याकडे आली, मला म्हणाली की मला इथून सुटायचं आहे. तर तेव्हा मी एक कुतूहल म्हणून तिला विचारलं की बाई तू बांगलादेशातून इकडं आली कशी काय, बॉर्डर ओलांडून? तुम्ही मगाशी जो प्रश्न तुमच्या डोक्यात होता, ती म्हणाली मी फक्त 200 रुपये दिले आणि आमचं आपल्या म्हणजे इथल्याच सुरक्षा लोकांनी मला पलीकडं आपल्या भारताच्या हद्दीमध्ये आणून सोडलं. म्हणजे इतकं सोपं. आणि ही माझी केस आपल्या फरासखानामध्ये हे झालेली आहे. त्या महिलेला मी नंतर त्यावेळेस इथं महेश घुरे म्हणून साहेब होते, घुरे साहेबांना मी विचारलं. घुरे साहेब म्हणले इथं चौकीमध्ये कुणाला सांगू नका, मी स्वतंत्र माझी फौज पाठवतो. त्या महिलेला तुम्हाला फक्त आम्हाला इशारा करा की ह्या खोलीमध्ये ती राहते. तर त्या महिलेला मग त्यावेळेस त्यांनी नेलं, त्यानंतर तिला परत बांगलादेशात पाठवलं गेलं. तर ही माझी माझ्या नावानिशी तिथं, पण ती 200 रुपये तिथं आली. हे फार गंभीर आहे त्यावेळेस. म्हणजे आता आपण म्हणू शकतो का रक्षकच भक्षक झाले? हो, 100%. जिथं तिथं आपलं पोखरलं गेलंय, हे वातावरण पोखरलं गेलंय. आणि मुख्य म्हणजे बांगलादेशातनं ज्या मुली आणणारे जे सोकावलेले आहेत ना, त्या चमडीचोरांना पहिलं पकडलं पाहिजे. कारण गरिबी तिथं प्रचंड आहे, इथं थोडीफार सुबत्ता त्यांना मिळते, त्यामुळं ही लोक इथं त्यांना घेऊन येतात. तर त्यांना मात्र त्यांनी हे केलं पाहिजे. जे बांगलादेशातनं महिला आल्यात त्यांना तुम्ही पकडा. ज्या अल्पवयीन आहेत, खरोखर अल्पवयीन आहेत, त्यांना धंद्याला बसल्यात, धंदा त्यांच्याकडनं करून घेता तुम्ही जुलमाने, त्यांना तुम्ही बाहेर काढलं पाहिजे. परंतु उठसूट, कारण ह्या महिलांच्या अनेक मुली शाळेत शिकतात, हे आम्ही पाहतो इथे. लोक जे आहेत ह्याच्यातली पोलीस लोकांनी, त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की ह्या बांगलादेशींकडे आधार कार्ड आहे, बाकीची सगळी कार्ड आहेत, व्होटिंग कार्ड आहे, तर हे त्यांना मिळतं कसं? तर म्हणलं हा शोध तुम्ही लावायचा आहे. कारण कोणी दिलं? प्रकाश यादवने, त्याच्याकडे जा. त्याला कोणी दिलं? XYZने, त्याच्याकडे जा. तुम्ही शोधून आम्हाला द्या. म्हटलं मग आम्हाला पोलिसात भरती करा. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो. या सगळ्या अशा कारवाईमध्ये तुम्हाला वाटतं का की पोलिसांनी तुम्हाला देखील विश्वासात घेतलं पाहिजे होतं? म्हणून पाहिजे होतं, पण ते का घेत नाहीत? कदाचित त्यांचं सिक्रेसी हे महत्वाचे असेल. कारण आम्ही बाकीच्यांना कळवलं तर ह्यामुळे आता सुद्धा असं आहे की ही धाड पडणार होती, कॉम्बिंग ऑपरेशन होतं, तर बहुतेक घरं रिकामी झालेली होती. कारण त्या 8-8:30लाच बायका सगळे निघून गेले. म्हणजे याची खुमखुमी लागली होती, कुणकुणी लागली होती आणि नेहमी लागते. तरी धक्कादायक गोष्ट आहे. नाही आहे, तसंच आहे. इथं फितूर लोकच जास्त आहेत. अच्छा, इथं कसं आहे, यांना लगेच कारवाई कधी होणार आहे कळलं जातं घरामध्ये, बरं. आणि मग त्या एकदम झुंडीच्या झुंडी बाहेर पडतात आधी. आम्हालाही झुंडीच्या कळत नाही. हा, तर खरंच काही गोष्टी धक्कादायक खुलासे आज आपल्या या बातमीमधून झालेले आहेत. अवघ्या 200 रुपयामध्ये देखील एक मुलगी काही वर्षाआधी पुण्यामध्ये आली होती आणि बुधवार पेठमध्ये ती वास्तव्यास होती आणि ते पोलिसांच्या निदर्शनास आणलं. आणि त्यानंतर त्या मुलीची चौकशी केल्याच्या नंतर मात्र आपल्याला कळालं की ती मुलगी अवघे 200 रुपये देऊन बॉर्डर पार करून पुण्यापर्यंत पोहोचली. ही माहिती खरंच खूप मोठी धक्कादायक आहे. आणि 200 रुपयामध्ये देखील तुम्ही बॉर्डर पार करू शकता, म्हणजे ही गोष्ट विचार करण्याजोगी आहे. आणि एकंदरीतच पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाईचं आम्ही नक्कीच स्वागत करतो. पण त्यांची जी वागणूक होती, ज्या अल्पवयीन मुली होत्या त्यांच्यासोबत जी वागणूक होती ती नेमकी चुकीची होती, असं देखील यांचं आता म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.